स्टेज पुढे आपल्या लॉंग मार्चच्या मागण्यांची दखल घेऊन आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने समन्वय साधत आपल्या मागण्या गेल्या 3-4 दिवस सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपल्या जिल्ह्याचे सर्व अधिकारी, महसूलचे अधिकारी, पोलीस अधिकारी सर्वांनी प्रचंड मदत केली आणि मंत्रिमंडळातील त्यांचे मान्यवर सर्व सहकारी, दादा भुसे साहेब होते, आदिवासी विकास मंत्री होते, आंबेडकर साहेब होते, सर्वांनी प्रचंड सकारात्मक प्रतिसाद दिला। याबद्दल आपण सर्वांनी एकदा त्यांचं टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया। विखे साहेब आपले पालकमंत्री आहेत आणि म्हणून आपल्या पालकांकडेच आपण आपल्या मागण्या घेऊन जातो, हे स्वाभाविक आहे। त्यामुळे पालकांनी आम्ही आमच्या मागण्या मांडल्या, पालकत्वाची भूमिका घेतली आणि त्या सोडवण्याची भूमिका घेतली। याबद्दल मी आपल्या सगळ्या संघटनेच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो। साहेब, गेल्या 2-3 दिवसामध्ये काय काय मागण्या मान्य झालेल्या आहेत हे आम्ही इथे अत्यंत सविस्तरपणाने बोललो। माननीय ऍडिशनल कलेक्टर साहेब होते, आपले दोन्हीही डीवायएसपी साहेब होते, आपले प्रांत साहेब होते, सगळ्यांच्या समोर मांडलं। मी मंत्री महोदयांचा परत ते सगळं रिपीट करून बिलकुल वेळ घेत नाही। केवळ 2च मुद्द्यांच्या बद्दल आमच्या मनामध्ये काही शंका आहेत। त्याच्यामध्ये एक चांगला निर्णय आपल्या मंत्रिमंडळाने हे आपल्या अर्धवेळ परिचारिकांच्या बाबत घेतलेला आहे। तो अत्यंत गोड निर्णय जो आहे तो आम्ही सांगितला नाही। मी ऍडिशनल कलेक्टर साहेबांना विनंती केली की त्यांनी तो गोड निर्णय जाहीर करावा, पण त्यांनी सुद्धा अत्यंत मोठं मन केलं आणि ते म्हणाले की याचं खरं श्रेय हे पालकमंत्री साहेब आणि मंत्री महोदयांचं आहे। त्यामुळे तो निर्णय काय आहे, किती रुपयाची वाढ ही आपली अर्धवेळ परिचारिकांच्यासाठी झालेली आहे हे आपणच सर्वांना सांगावं, तो आपला मान आहे आणि म्हणून ती गोड बातमी आपल्याकडून दिली जावी ही विनंती मी आपल्याला करतोय। आणि दुसरा मुद्दा ज्याच्यासाठी आम्ही खूप आग्रही आहोत ते आपले शालेय पोषण आहार कर्मचारी, ज्यांना केवळ 83 रुपयाचं मानधन मिळतं, त्याच्यासाठी आपण खूप प्रयत्न केले। आम्हाला माहिती आहे, आपण मुख्यमंत्र्यांकडे गेले, दादा भुसे साहेब जे आपल्या परिवारातलेच आहेत, नाशिक आणि नगर हे काही लांब नाही, मी अनेक वेळा तिकडे आलेलो आहे आणि कृषी मंत्री असताना आम्ही अनेक वेळा प्रश्न एकत्र सोडवलेले आहेत, तर त्यांच्याच संबंधात हा मुद्दा आहे। तर आपण दोघांनीही शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या बद्दल आपण काय केलेलं आहे, विशेषतः मला जे कळालं की आपण मुख्यमंत्री साहेबांकडे गेला, प्रस्ताव तयार केला आणि वाढीसाठी आपण आग्रही आहात, तर त्याबद्दलचं सुद्धा आश्वासन आपण त्यांना द्यावं। अशा 2च गोष्टींसाठी आम्ही आपला वेळ घेतोय। या 2 गोष्टींबाबत आपण दोन्ही मान्यवर नेत्यांनी वेळ दिला। परत एकदा टाळ्या वाजवून मी आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि आपण स्वतःच या 2 बाबतीमध्ये आणि इतरही बाबत आपण बोलू इच्छित असाल तर आपण बोलावं ही विनंती मी आपल्याला करतो। नमस्कार सर्वांना। नमस्कार। माझे सहकारी शालेय शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसे साहेब, उपस्थित आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय पुळेकर साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक माननीय वागचौरे साहेब, सर्व सरकारी अधिकारी, माझे मित्र मोर्चाचं नेतृत्व जे करतायत ते माननीय अजितराव नवले साहेब, या सहभागी झालेले सर्व बांधव भगिनी आणि मार्चच्या निमित्तानं ज्या काही मागण्या समोर आल्या होत्या त्या बाबतीत काही चर्चा की अजितराव नवले साहेबांच्यावर झाली आणि सन्मान्य खात्याचे मंत्री आहेत, आरोग्य विभागाचे खात्याचे मंत्री माननीय प्रकाश आंबेडकर साहेब, त्याचबरोबर अन्य खात्याचे जे आदिवासी विकास विभागाचे मंत्री माननीय विखे साहेब, सगळे त्या बैठकीला उपस्थित होते। शालेय शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसे साहेब सुद्धा उपस्थित होते आणि काही विषयामध्ये चर्चा झाली, काही विषयाबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करायची होती आणि अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीबद्दल कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत।
त्यामुळे तशी आमच्या आदिवासी बांधवांच्या संदर्भात काही अडचण येणार नाही. या बाबतीमध्ये माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे या सगळ्या बाबी सोपवण्यात आल्या आणि त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे या सूचना दिलेल्या आहेत. बांधकाम कामगारांसंदर्भात सुद्धा मेडिक्लेम देताना फक्त ऑपरेशन असणाऱ्याच केसेस ऍडमिट करा, बाकीच्या कामगारांना पैसे देताना नाही. हा जो काही थोडा मला वाटतं काही कंपन्यांकडून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न झाला, आता स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. सगळ्या मान्यता प्राप्त हॉस्पिटलमध्ये हे सगळ्या मेडिक्लेम 100% आमच्या बांधकाम कामगारांना लागू राहील. ऑपरेशन नाही, त्या कार्यालयामध्ये होणार आहे. तो एक निर्णय आपण केलेला आहे. नंतर भंडारदरा जलाशयातील शेतकऱ्यांच्या पाण्याच्या हक्कासंदर्भामध्ये मी अजितरावांना विनंती केलेली आहे आणि त्याप्रमाणे मुख्य अभियंता नाशिक यांना तात्काळ सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत की जे जे आमच्या आदिवासी भागात आले असतील त्याला आपल्याला येईल त्या संदर्भात आपण आता कार्यवाही करणार. आता तुमच्या आरोग्य उपकेंद्रात कार्यरत असलेल्या अंशकालीन स्त्री परिचाराच्या मासिक मानधनाचा विषय होता आणि तो आता काल मंत्रिमंडळाला त्यामध्ये अजितराव 5,000 रुपये अशी वाढ करण्याचा निर्णय घेतला. 5,000 रुपये वाढ करण्याचा कार्यवाही लगेच सुरू होईल. त्यामुळे राहणार नाही. आणि शालेय पोषणासंदर्भात मान्य दादा भुसे आता बोलते त्यांना मी तशी विनंती करतो. विखे पाटील साहेब उपस्थित शेतकरी बंधू भगिनी, माननीय अजितजी नवलेजी, सर्व अधिकारी उपस्थित बंधू आणि भगिनी, असं वाटतं की परवाच्या बैठकीमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झालेली होती आणि माननीय विखे पाटील साहेबांनी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी इतर विभागांशी संबंधित असलेल्याही मंत्री महोदयांशी संवाद साधून त्या ठिकाणी ते प्रश्न मार्गी लावलेले आहेत. आता जिथपर्यंत शालेय शिक्षण विभागाचा विषय आहे तर या विभागाच्या माध्यमातून जे काही विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार जे कर्मचारी आपल्या भगिनी आहेत ते शिकवून देतात. आपल्याच पोटाची मुलं मुली आहेत, या भूमिकेतून एक आईची जबाबदारी त्या भगिनी पार पाडत असतात. मला वाटतं की आपली मागणी होती की मागच्या काळामध्ये जो काही 5 जुलै 2024च्या मंत्रिमंडळाचा जो काही निर्णय झालेला 1,000 रुपयाचं मानधन वाढ करणे तत्कालीन मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या काळातला तो निर्णय झालेला होता आणि त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे अशी एक प्रमुख मागणी आपली त्या ठिकाणी होती. आता इथे येण्याच्या पूर्वी माननीय विखे पाटील साहेब, मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतलेली आहे. आपली मागणी आम्ही त्यांच्या कानावर घातली आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ही मागणी तत्वतः त्या मागणीला मान्यता दिलेली आहे. आता अधिवेशन चालू आहे आणि जे काही 1,000 रुपये मानधन वाढ झाली पाहिजे या संदर्भातला तत्वतः मान्यता दिलेली आहे आणि परत एकदा याला कायदेशीर प्रोसेस करून त्याचा निर्णय आणि त्याची अंमलबजावणी केली जाईल असं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं. नवले साहेब, मला वाटतं की आपली काही मंडळी मालेगावला घरी पण आले होते. मालेगावला पण आंदोलन केलं होतं. आमच्या मालेगावची पण संघटना आहे, त्यांनी पण ही मागणी सारखं दर आठवड्याला दर महिन्याला तेही पण पाठपुरावा करायचे. मला वाटतं की एक सकारात्मकता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दाखवलेली आहे आणि म्हणून निश्चितपणे अजितराव, आपल्याला विनंती आहे की मला वाटतं आम्ही अतिशय सकारात्मक पद्धतीने त्या संबंधित मंत्री महोदयांनी सुद्धा आपल्या मागण्यांना त्यांना प्रतिसाद दिला. निर्णय झाला.
शालेय पोषणासंदर्भात मी स्वतः आणि दादा भाऊ आणि मुख्यमंत्री महोदयांना भेटलो. त्यांनी सांगितले आपण निर्णय केला की अंमलबजावणी काही अडचणी करण्यामध्ये काही अडचण नाही. मला वाटतं तोच आपल्या खेळचा मुद्दा होता. त्या संदर्भात आता सर्वता निर्णय झालेला आहे. माझी विनंती आहे की रामभाऊ आपण स्थगित करावं. विनंती आहे आपण आधी शांतता मार्गाने हे आपण मोर्चाचं आयोजन करताना शासनाला आपण चांगलं सहकार्य केलं म्हणून आपल्या सर्वांनी मनापासून आपले आभार व्यक्त करतो. आणि लॉंग मार्च आपण आता स्थगित करावं अशी आपल्याला विनंती करतो. साहेब, आज आपण या निजर्णेश्वरच्या परिसरामध्ये अनेक बाकी मागण्याच्या बद्दल सकारात्मकता दाखवली, मान्य केल्या. पण शेवटच्या 2 गोष्टी ज्या आपण आज आम्हाला सांगितलेल्या आहेत. एक मिनिटे घेतो. ज्या निजर्णेश्वरच्या परिसरात आपण आहात महादेव मंदिरामध्ये आमचं प्रत्येक कार्य निवडणुकीचं त्या निजर्णेश्वरच्या महादेवाला नाळा अर्पण पुढे सुरू होतं. त्यामुळे त्या पवित्र भूमीत आपण आहात. त्यामुळे आम्ही जे बोललो 100% होणार. अत्यंत महत्वाची गोष्ट आपण सांगितली. मला खरं तर अनेक लोक असं म्हणाले होते की विखे साहेबांची प्रचंड श्रद्धा या देवस्थानावर आहे. देवस्थानाचे अध्यक्ष आमच्या स्टेजवर इथे आहेत आणि आमच्या देवाच्या बद्दल आमचे विचार काही असले तरी आपले विचार जे आहेत ते आपली श्रद्धा आहे आणि तिथे तुम्ही जो शब्द द्याल तो तुम्ही काही करून पूर्ण कराल हे अनेक लोक आम्हाला सांगत होते. आपण पण शेवटी तेच आपण बोललात. 2 गोष्टींची खूप गोड गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे की 2,000 वाढ ही आपल्या पीटीएलची म्हणजे त्यांचे 3,000 अधिक 2,000 असं 5,000 रुपये पगार आज या मंडपामध्ये महाराष्ट्रभरला हा अर्धवेळ परिचारिकांना लागू झाला आणि 1,000 रुपयाचा वाढ ही आपल्या अर्धवेळ आपल्या शालेय पोषण आहारासाठी सरकारने निर्णय घेतलेला आहे. अंमलबजावणी पेंडिंग होती. आपले दोन्ही मान्यवर दादा भुसे साहेब आणि विखे साहेब हे स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटले आणि मुख्यमंत्री साहेबांचा निरोप दोघांनी आपल्याला आज दिला. मुख्यमंत्री साहेब म्हणाले की आपण निर्णय केलाय त्यामुळे आपल्याला ही अंमलबजावणी करावी लागेल. त्याच्यातल्या काही तांत्रिक बाबी ज्या आहेत त्या ते पूर्ण करतील आणि हा महाराष्ट्रभराला आज ही गोड बातमी आहे की हा 1,000 रुपयाचा निर्णय हा शालेय पोषणसाठी सुद्धा लागू झालेला आहे. याचा एकदा टाळ्या वाजवून आपण स्वागत करतो. साहेब, आपण जलसंपदा मंत्री आहात. आमच्या आदिवासी मायमाऊल्यांच्या पाण्याच्या बद्दल सुद्धा आपण सही केली आणि त्याबद्दल निर्णय घेतला. बांधकाम कामगारांसाठी मेडिक्लेम परत सुरू होत आहे. बाकी अनेक मागण्यांनी बद्दल बोललेलो आहे. आमचे निराधार आलेले आहेत, विधवा, परित्यक्ता, अपंग, त्यांच्या पगारवाढीच्या बद्दलचं सुद्धा आम्ही निवेदन आपल्याला दिलेलं आहे. सकारात्मकता दाखवली आमच्या सगळ्या संघटनेच्या वतीने, अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने. आणि खरं तर आता हा अहमदनगरचा मुद्दा राहिला नाही. साहेब, दादा भुसे साहेब आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून सगळ्या शालेय पोषण आहार कर्मचारी आणि सगळे अर्धवेळ परिचारक या सगळ्यांचा प्रश्न सोडवायला आपण साहेब मदत केलेली आहे. आमचे उपजिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेब आहे, दोन्ही डीवायएसपी साहेब आहे, आमचे प्रांत साहेब आहेत, आमचे वाकचौरे साहेब आहेत आणि त्याचबरोबर आमचे सगळे इतर पोलीस अधिकारी साहेब प्रचंड सहकार्य त्यांनी आम्हाला केलं. आमच्या देवस्थानचे अध्यक्ष आहेत, त्यांचे कोषाध्यक्ष आहेत, त्यांनी सगळ्यांनी मदत आपल्याला केलेली आहे. मी आपल्या सर्वांचं खूप खूप आभार आमच्या संघटनेच्या वतीने व्यक्त करतो. मी जे नेहमी सांगत होतो की हे काही वैर किंवा एकमेकाच्या बद्दल काही ही स्पर्धा नसते. साहेबांचा रोल करतात, आम्ही आंदोलक म्हणून जनतेच्या मागण्या त्यांच्या पुढे ठेवतो. ही एक हेल्दी प्रक्रिया आहे, ही एक चांगली आरोग्यदायी प्रक्रिया आहे. आपण आम्हाला समजून घेतलं, अन्यथा घेतलं नाही आणि आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी आपण दोघांनीही सहकार्य केलं. मुख्यमंत्री साहेबांनी सहकार्य केलं, त्याचबरोबर जे आदिवासी विकास मंत्री आहे, कामगार मंत्री आहे, या सगळ्यांनी सहकार्य केलं. आपलं खूप खूप धन्यवाद आमच्या सगळ्यांच्या वतीने व्यक्त करतो. सर्वांसाठी एकदा टाळ्या आपण परत एकदा वाजवण्यासाठी. साहेब, आपल्या अत्यंत आपली श्रद्धा ज्या ठिकाणी आहे त्या मंदिरामध्ये आम्ही आहोत. तिथे जे निर्णय झाले ते लागू होतील याबद्दल आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि त्यामुळे आपल्या सर्वांच्या साथीने आम्ही हा लॉंग मार्च यशस्वी झाला या नोटसह इथे स्थगित करतो आहोत अशी घोषणा आमचे अध्यक्ष उमेश देशमुख आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही करतो.